नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर आज सकाळी 5:30ला उठले आणि आज माझं 9 वाजेपर्यंत सकाळचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्कीच करा. तुमचे एक कमेंट्समुळे माझं खूप छान मला प्रतिसाद मिळाल्यावर भारी वाटेल. तर आता इथे ना सकाळी मी ना डस्टबिन बाहेर आणली आणि त्यानंतर आहे ना घराच्या भूमीच्या पायऱ्या झाडझूड साफसफाई करून घेते. फारसं काम सकाळी ना साफसफाई झाली बाहेरची, तर मग घरात आवरायला घरातल्या घरातच राहतं. त्याच्यामुळे मी उठून पहिलं बाहेर अंगण झाडून घेतलं आणि त्यानंतर आतमध्ये काम करते. तर असं माझं आजचं माहेरचं रुटीन सकाळचं. तर आता इथे ना गावाकडे असल्यामुळे जास्त अंगण असतं आणि अंगण पूर्ण चौकडून झाडून सडा रांगोळी टाकली की आणखीनच भारी वाटतं. त्यानंतर आहे ना मम्मीच्या घराजवळच माझ्या हापशी आहे आणि ती हापशीला इतकं पाणी आहे. आता मी पातेल्यामध्ये पाणी हापसून घेतलं. त्यानंतर जे रंगाची ही साडीची पुडी असते तर मी ती टाकून दिली आणि थोडा स्पीडने व्हिडिओ केला आहे, कारण की तुमचाही वेळ वायाला न जाऊ म्हणून मी थोडासा व्हिडिओ स्पीडने केलेला आहे. आता इथे मी सडा टाकल्याच्या नंतर वाट्यावरती पायऱ्यावरती पाणी टाकून घेते. म्हणजे वाटा सकाळी स्वच्छ धुवून घेतला का तर एकदम भारी आणि प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळं अगोदर बाहेर सडा रांगोळी झाडलोट करून घेतलं की तर मग बाकीचे कामं करायला सोपं. तर चला मग आता इथे मी ना छोटीशी छान अशी रांगोळी काढून घेते. आणि सडा झालं म्हटलं का तर रांगोळी पाहिजेत, म्हणजे जे ना दारात एवढं भारी वाटतंय. आणि मेन म्हणजे आईचं घर आहे ना माझ्या मम्मीचं, तर एकदम असं रस्त्यावरतीच आहे. त्याच्यामुळं छान वाटतं. सडा रांगोळी केली का आणखीनच भारी वाटतं. आणि हापशी जवळच असली तर सगळेच जण हापशीवर येतात आणि सकाळी रांगोळी ते सडा रांगोळी पाहून भारीच वाटतं. त्याच्यामुळे ना सकाळी आता इथे मी छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. बघा इथे ना आता मी फरशीवरती पाणी टाकून घेतलं आणि एकदम स्वच्छ क्लीन झालं बाहेरचं की आतमध्ये करायला सोपं जातं. तर आता इथे मी स्टँड ठेवला आहे आणि तो थोडासा माझ्याकडून अर्धावटच माझा जो चेहरा आहे फेस तो काही व्यवस्थित दिसत नाही. तर आता इथे ना सोफ्यावरती जे गोधडी शॉल असतात तर ते मी एका साईडला उचलून घेतलं आणि एका कपड्याच्या साराने व्यवस्थित झटकून घेतलं आणि त्यानंतर असं कवर व्यवस्थित लावून दिले. तर आता मी इथे घरामध्ये झाडून मारून घेते आणि त्यानंतर बाकीचे कामं. तर आता आहे ना आणि एवढं मस्त आणि भारी वाटतंय ना एकदम बाहेरची साफसफाई केल्याच्या नंतर आणि त्यानंतर आतमध्ये झाडू पोछा केला तर सकाळचं वातावरण एकदम फ्रेश असं वाटतं. तर आता इथे मी लगेच पोछा मारून घेते, म्हणजेच कसं झाडू झाला का पोछा एकदम मस्त आणि छान वाटतं. तर आता इथे मी ना पोछा एकदा फरशीला मारून घेते आणि नंतर आता इथे पूर्ण करून घेते. तर मस्त आणि माहेरी असलं की तर आता आपल्या हाताखाली कोणी नाही. आई गेली आहे धम्मस्थळ यात्रेमध्ये, तर बाकीचे कामं पूर्ण मला घरातले करणं पडतात. तर आता मी इथे ना जे फरशीवर पाणी टाकलं होतं तर एकदा कोरडा स्वच्छ साफ करून घेते. तर मी आता आहे ना बाहेर गेलेली आहे आणि माझा पोछा मारून झाल्याच्या नंतर मी इथे आंघोळ वगैरे फ्रेश झालेले आहे आणि फ्रेश झाल्याच्या नंतर थोडंसं मॉइश्चरायझर लावलं की तर आपल्याला स्वतःला फिलिंग होते की एकदम छान असं फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे मी थोडंसं क्रीम व पावडर लावून घेते चेहऱ्याला, म्हणजे कसं दुसरे पुढचे कामं करायला तयार. तर आता इथे माझं मॉइश्चरायझर लावून झाले. आता मी ना पटकन आम्हाला चहा करते. तर हे बघा आता इथे माझं मॉइश्चरायझर लावणं झाले. तर चला मग आता चहा करून घेते.
तर आता इथे ना गॅस नाही म्हणता शेगडीवरतीच आम्ही चहा करतोय, कारण की सौर ऊर्जा असल्यामुळे मम्मीला आहे ना बिलचा काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे शेगडीवरती चहा पाणी वगैरे स्वयंपाक आम्ही करत असतो. तरी ते ना दूध तापलेलं आहे आणि आता मी ते एका तांब्यामध्ये काढते, बाकीच्या पातेल्यामध्ये दूध आहे. तर आम्ही आता चहा सगळ्यांना करून घेते. तर मला आता सगळं फ्रेश आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आता सकाळचे 7:30 पावणे 8 वाजले होते. तर आता मस्त आणि एवढं गरम वातावरण आहे, सकाळी सकाळी एवढं फ्रेश होऊ नये हे असं अक्षरशः इतकं गरम होत होतं. तर आता इथे मी चहा ठेवून घेते. तर आता चहा झाल्याच्या नंतर मस्त असे एका ठिकाणी मी जिथे माझ्या मम्मीची गॅलरी आहे बाहेर थोडंसं, तर तिथं मी एकदम मस्त असं निवांत बसून चहा घेते. बाहेरचं खूपच छान. तर चला मग आता मी ते चहा घेते. छान आणि एकदम भारी झाला चहा. त्यानंतर चहा पिल्याच्या नंतर आता इथे मी पोहे घेतले आणि पोहे स्वच्छ करून आता मी ते पोहे बनायला घेते. तर मस्त असा चहा व पोहे नाश्ता केला की मग नंतर थोडा उशीरही झाला स्वयंपाक तर चालतो. तर इथे मी पोहे करतच होते. तर माझी आजी ना पीठ भिजायला घेतलं आहे, कारण की ती म्हणे मी थोडीशी मदत करते. तर माझ्या मुली मला खूप मदत करू लागतात. तरी ते ना आता मी कढई शेगडीवरती ठेवली आणि त्यानंतर मस्त असे शेंगदाणे टाकून भाजून घेणार आहे. तर आता इथे शेंगदाणे भाजून घ्यायचं म्हटलं, थोडं लक्ष नाही दिलं तर थोडेसे शेंगदाणे म्हणजे जे टलकर असतात तर ते थोडेसे असे जळाल्यावाने झाले. पण आहे ना खायला खूप छान आणि मस्त असे कुरकुरीत शेंगदाणे पोह्यात टाकल्याच्या नंतर खायला खूप छान लागले. आणि इथे आता तेल टाकून कांदा भाजून घेते. मस्त छान असा लाल कलर आला की आपले टमाटर टाकून देते. आणि टमाटर थोडंसंच असं जास्त शिजवून घ्यायचं नाही, म्हणजे परतून घ्यायचं नाही, म्हणजेच पोहे एकदम असे आंबूस लागतात. त्याच्यामुळं थोडेसेच मी टमाटर असं परतून घेतलं. त्यानंतर हिरवी मिरची कट करून घेतली 10-12. त्यानंतर कढीपत्ता टाकले, मोहरी जिरे टाकून मस्त असं छान तडका देऊन घेते. आता हे छान व्यवस्थित परतलंय. तर मस्त आता अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यात मी हळद पावडर टाकून छान असं हळद पावडर परतून घेतलं आणि त्यानंतर इथे पोहे टाकून दिले आणि चवीनुसार मीठ. आणि शेगडीवर इतकं पटपट होत असतं की इतका पावर असतो शेगडीला, भरपूर पावर असतो, पट स्वयंपाक इझी होऊन जातो. तर आता इथे थोडंसं मी तेल टाकून छान असे परतून घेतले. एकदम मस्त आणि चटपटीत झणझणीत पोहे झाले होते, कारण की मिरच्या भक्कम टाकल्या होत्या मी. तर आता इथे मी हर्षूच्या पप्पाला त्यांना सगळ्यांना पोहे देते. तर इथे आता मी हर्षूच्या पप्पांसाठी पोहे घेऊन चालले. तरी ते आता हर्षूचे पप्पा पोहे खाऊन तर ते म्हणत होते पोहे खूप छान एक नंबर झाले आहे. तर आजचा माझा 9 वाजेपर्यंतचा रुटीन सकाळचा तर कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.